नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महत्त्वाची बातमी सुरुवातीलाच पाहूया. मुंबई महानगरपालिका निवडणूक शिवसेना स्वबळावर लढवणार आहे की काय अशी जोरदार शक्यता सध्या व्यक्त होतीये. काँग्रेस पाठोपाठ आता शिवसेना सुद्धा स्वबळाची भाषा करताना दिसतीये. मात्र याबद्दलचा अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेणार असल्याचं परिवहन मंत्री अनिल परब यांनी संकेत देत म्हटलेलं आहे. मुंबई पालिका निवडणुकीत शिवसेनेकडून 150 जागांचं लक्ष्य ठेवण्यात आलेलं आहे. किमान 125 जागा शिवसेनेला मिळण्याची खात्री शिवसेनेकडून आता व्यक्त होतीये आणि मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता कायम राहणार असल्याचा विश्वास शिवसेनेचे नेते व्यक्त करताना दिसतायत. याआधी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी सुद्धा सातत्यानं स्वबळाची भाषा केलेली होती. आता शिवसेनेकडून देखील असाच काहीसा प्रकार होत असल्याचं समोर येताना दिसतंय. याच संदर्भात आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. महापौर किशोरी पेडणेकर आपल्या सोबत आहेत सध्या फोनलाईनवरनं. किशोरीताई, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. शिवसेना मुंबई पालिका निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याचे संकेत सध्या मिळताना दिसतायत. आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया. मुळामध्ये आमच्या पक्षामध्ये आमचे पक्षप्रमुख आणि त्यांच्याबरोबर असलेले नेतेगण हा निर्णय घेतात आणि दरवेळेला शिवसैनिक म्हणून आम्ही कुठलाही निर्णय त्यांनी घेतला तर तो आम्ही निर्णय मानून आमच्याप्रमाणे पक्षाच्या शिस्तीप्रमाणे आम्ही काम करतो. त्यामुळे जर निर्णय असाच होणार असेल तर त्याचंही स्वागत शिवसैनिक करेल. परंतु आम्हाला दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करणं हे आमचं काम आहे. आता मी गोव्यात आहे. आज गोव्यातल्या माझे बंधू आहेत, पेडणेकर बंधू, त्यांचं ज्यांच्यासाठी मी आले. त्यामुळे सध्या तरी मुंबईतलं काही कळलं नाहीये. पण जे काही निर्णय घेतील उद्धवजी किंवा त्यांची नेतेगण त्या निर्णयाला आम्ही स्वागतच करू. अरे किशोरीताई, पण स्वबळावर लढण्याची पूर्णपणे शिवसेनेची तयारी झाली आहे का? त्या अनुषंगानं पावलं टाकली जात आहेत का? नाही, आमच्याकडे मुळामध्ये 227 नगरसेवक निवडून आणणे एवढी बांधणी असते, बांधणी आहे. आम्ही तेवढं कारण प्रत्येक वॉर्डमध्ये आमचे सैनिक, आमचे गटप्रमुख, आमचे उपशाखा प्रमुख सगळे असतात. पण ज्या वेळेला आमच्या आघाडीचं किंवा कोणाशी युती होते त्यावेळेला मग त्या उमेदवाराला आमचे सगळे लोक मदत करतात. बरोबर. त्यामुळे आमची बांधणी नक्कीच आहे. नाही, पण किशोरीताई, एक प्रश्न महत्वाचा या निमित्तानं विचारावासा वाटतो, तो म्हणजे महाविकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थानिक पातळीवरच्या नेत्यांना चर्चा करून विश्वासात घेऊन सोबत लढवण्याविषयी देखील सातत्यानं बोललं जातं. पालिका निवडणुकीच्या अनुषंगानं काँग्रेसचे नेते आधीच स्वबळाची भाषा करतायत. महाविकास आघाडीमध्ये या संदर्भात चर्चा करून निर्णय घेतला जाईल का, किंवा त्या अनुषंगानं काही चर्चा होऊ शकेल का? नाही, एवढा मोठी राजकीय भाकीत किंवा राजकीय याच्यामध्ये मी जाणार नाही. कारण प्रत्येक पक्षाचा आणि प्रत्येक पक्षाच्या नेत्यांचा अजेंडा वेगवेगळा असतो. आमच्यासारख्या शिवसैनिकाला एकच अजेंडा असतो, तो म्हणजे माझे पक्षप्रमुख आम्हाला काय निर्णय देत आहेत. त्यामुळे आम्ही त्या पद्धतीने तयार असतो. किशोरीताई, 150 जागांचं लक्ष्य शिवसेनेकडून ठेवलं गेलंय. 125 जागा खात्रीशीररित्या निवडून येतील अशी आशा शिवसेनेचे अनेक ज्येष्ठ नेते व्यक्त करताना दिसत आहेत. आपल्याला नेमकं या संदर्भात काय वाटतं? नाही, 100%. कारण ज्या पद्धतीने पक्षप्रमुख आणि आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून 2019 पासूनचा जे काही कारभार आहे, मग तो महाराष्ट्राचा असेल किंवा मुंबईचा, तर जनता बघते कोविड काळामध्ये काय कोणी जीवाचं रान केलं. आरोप प्रत्यारोप तर होतच राहतील, परंतु ग्राउंड रियालिटी काय, तर ती ग्राउंड रियालिटी मुंबईचे नागरिक तर नक्कीच सांगतील की त्यांच्याबरोबर शिवसैनिक होता. पक्षप्रमुखांनी ज्या पद्धतीने सर्व महापालिकांपेक्षा मुंबई महापालिका पण जी पहिल्यापासूनच सक्षम आहे, त्या महापालिकेवर जास्त हे करून मुंबईची दाटीवाटीची लोकसंख्या लक्षात घेता आपण धारावीवर जेवढं कंट्रोल केलं, तर नुसतं धारावी नाही तर धारावी बरोबर मग के ईस्ट असेल, के वेस्ट असेल, एम ईस्ट असेल, एम वेस्ट, जे कॉस्मो सगळी वस्ती आहे जी मुद्दा कळला, तिथे ज्या पद्धतीने कंट्रोल केलं त्यामुळे जनतेला
ऐन वैश्विक महामारीमध्ये कोण सोबत होतं हा हा हे त्यांनी पाहिलेलं आहे. त्यामुळे आम्ही आरोप प्रत्यारोपपेक्षा बर आम्ही ग्राउंड रियालिटी चेक करतो. बिलकुल बिलकुल. किशोरीताई, मुद्दा कळला आपला. धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. यानंतर आपण काँग्रेसची प्रतिक्रिया या संदर्भातली जाणून घेऊया. काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे सध्या आपल्या सोबत आहेत. वाघमारे साहेब, आपलं देखील स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. शिवसेना सुद्धा मुंबई पालिका निवडणूक एकट्यानं स्वबळावर लढण्याची तयारी करत असल्याचे संकेत सध्या मिळताना दिसत आहेत. काँग्रेसच्या काही नेत्यांकडून देखील सातत्यानं स्वबळाची भाषा गेल्या काही दिवसात केल्याचं आपण देखील ऐकलं असेल, आपल्याला माहिती देखील असेल. या अनुषंगानं आपली पहिली प्रतिक्रिया. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येक पक्षाला इलेक्शन कशा पद्धतीने लढवायचं, हां एकटं लढायचं की आघाडी करून लढायचं, याचे अधिकार प्रत्येक पक्षाला आहेत. बरोबर. काँग्रेसची भूमिका आमची सुरुवातीपासून आमचे आदरणीय अध्यक्ष पाटोळे साहेब पण म्हणाले, आमचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप पण म्हणाले की काँग्रेस स्वबळावर मुंबई महानगरपालिका निवडणुका लढणार आहोत. आणि ही घोषणा आम्ही याच्या अगोदर पण केली होती. सध्या नंतर नगरपंचायतीचे निकाल लागल्यानंतर काही ठिकाणी पक्ष पातळीवर आणि महाविकास आघाडीच्या पातळीवर असं ठरवण्यात आलं की येणाऱ्या निवडणुका आपण एकत्र लढणं आवश्यक आहे. बरोबर. महाविकास आघाडीच्या माध्यमातून आणि त्याच्या पद्धतीने तशा घोषणाही आमच्या वरिष्ठ नेत्यांकडून आणि शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून पण करण्यात आल्या. आता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक येत असताना जर शिवसेनेची घोषणा असेल की स्वबळावर लढायची, तर त्याचं स्वागतच आहे, त्याला काय आम्ही म्हणू शकत नाही. पण निवडणुका वेगवेगळ्या लढून शेवटी सत्तेवर येण्यासाठी महाविकास आघाडी राज्यात असल्यामुळे महानगरपालिकेला जसं नगरपंचायतीला आम्ही 3 जण वेगळे लढलो, पण आम्ही नगराध्यक्ष आणि स्थापन करण्यासाठी आम्ही एकत्र आलो. त्याच पद्धतीने जर उद्या शिवसेनेला वाटत असेल की एकटं लढायचं, तर त्यांना एकटं लढायला त्यांचं स्वागत आहे काँग्रेस पक्षाकडून. आणि जर महाविकास आघाडी म्हणून लढायचं असेल तर त्याचा जो निर्णय असेल ते आमचे वरिष्ठ पातळीवर नेते घेतील. पण मी एवढं नक्की सांगू शकतो की जरी कोणताही पक्ष वेगळा लढला तरी इलेक्शन नंतर एवढं बाकी नक्की आहे की भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीतले 3 पक्ष एकत्र येतील आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडीचीच सत्ता आपल्याला बघायला मिळेल. याच्यात अजिबात वाद नाही. बिलकुल. वाघमारे साहेब, मुद्दा कळला आपला. धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. पुढची बातमी बघूया. गेल्या कित्येक दिवसांपासून शिवसेनेचे खासदार संजय राऊत गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यामध्ये ठाण मांडून आहेत. गोव्यात शिवसेनेची नेमकी स्थिती कशी आहे या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी. खासदार संजय राऊत गेले कित्येक दिवस गोव्यामध्ये ठाण मांडून बसलेले आहेत. सगळ्या प्रचाराची धुरा ते सांभाळत आहेत. कोण कोण येणार, कधी येणार, याचं सगळं ते नियोजन करतायत. त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत या संपूर्ण निवडणुकीसंदर्भात. संजयजी, गेले कित्येक दिवस तुम्ही इथे आहात. गोव्यामध्ये शिवसेनेची नेमकी परिस्थिती कशी आहे? परिस्थिती चांगलीच आहे. निवडणुका येतात आणि जातात. पक्ष संघटनेचं महत्त्व एखाद्या राज्यात राहणं हे महत्त्वाचं आहे. आम्ही त्यासाठी काम करतो. जे अनेक वर्ष आम्ही ते काम करतो, निवडणुका लढतो, की काही यश मिळालं नसतं. त्याला काही वेगळी कारणं आहेत. गोव्याच्या लोकांची मानसिकता, इकडल्या राजकारणाचा घसरलेला दर्जा, इकडे पक्षांतराची झालेला आजार राजकारण, अशी अनेक कारणं आहेत. दुसरं असं आहे की इथे निवडणुकात जिंकणारे जे मोजके लोक आहेत ते 10 किंवा 12 आहेत. ते या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षात या पक्षात जात असतात आणि तेच गोव्याचं राजकारण आणि अर्थकारण आपल्या हातात ठेवत असतात. तर हा त्यागाचा विषय नाही आहे, हा आपल्या कर्तव्याचा विषय. जर एखाद्या राज्यात किंवा देशामध्ये राजकारणाचा प्रवाह गढूळ झाला असेल, तो स्वच्छ करावा असं जगांना वाटत असेल तर प्रत्येकाने भूमिका घेतली पाहिजे. एका बाजूला उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादवचं राज्य आलं तर माफियांचं राज्य येईल. स्त्रिया सुरक्षित राहणार नाही. अशा प्रकारच्या प्रचाराने भूमिका भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते प्रचारात घेतात. गृहमंत्री, पंतप्रधान, त्याचे नेमकं विरुद्ध गोव्यात दिसतात. अशाच प्रकारचे भयंकर घाणेरडे आरोप असलेले लोक त्यांची उमेदवार आहेत.
मग इथं अमित शहा साहेब कोणाचा प्रचार करतात. महाराष्ट्रामध्ये ईडी CBI वगैरे जे आहे सगळं प्रकार ते गोव्यात आणला पाहिजे. त्यांना फार जास्त काम आहे बिघडवण्यासाठी. आम्ही आमच्या पक्षाचं काम करतो, कारण तुम्ही तुमच्या पक्षाचं काम करा. तुम्हाला आमची भीती का वाटते? याचा अर्थ असा आहे की या गोव्यामध्ये शिवसेनेचं अस्तित्व आहे आणि राहील. पुढची एक ब्रेकिंग न्यूज आता आपण पाहणार आहोत. 8 फेब्रुवारीला संसदेमध्ये राज्यसभेच्या खासदारांनी उपस्थित राहण्यासंदर्भातला व्हीप भाजपकडनं बजावला गेलेला आहे. कारण 8 फेब्रुवारीला राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरचा धन्यवाद प्रस्ताव आणि त्यावरची चर्चा होणार असल्याचं समजतंय. भाजपच्या खासदारांनी या दरम्यान संसदेमध्ये उपस्थित राहावं असा व्हीप बजावण्यात आलेला आहे. राज्यसभेच्या खासदारांना हा व्हीप बजावण्यात आलेला आहे. भाजपनं आपल्या राज्यसभेतल्या खासदारांना हा व्हीप बजावलाय. 8 फेब्रुवारीला संसदेत उपस्थित राहण्यासंदर्भातला हा व्हीप बजावण्यात आलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं राज्यसभेमध्ये यावेळेला संबोधन होणार आहे आणि या अनुषंगानं भाजपच्या सर्व खासदारांनी उपस्थित राहण्यासंदर्भातला हा व्हीप भाजपकडून बजावण्यात आलेला आहे. पुढची एक आणखीन महत्त्वाची बातमी बघूया. औरंगाबादच्या कन्नड इथल्या एका साखर कारखान्यातल्या उसाची रसाची टाकी फुटून एक दुर्घटना घडलेली आहे. गरम रसाची टाकी फुटून 2 कामगार जखमी झाल्याचा प्रकार घडलाय. या जखमींवर सध्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उसाच्या रसाची टाकी फुटल्यानं ही दुर्घटना घडलेली आहे. औरंगाबादच्या कन्नडमधल्या साखर कारखान्यातली ही दुर्घटना आहे. गरम रसाची टाकी फुटून 2 कामगार जखमी झाल्याचं समजतंय. या जखमी कामगारांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही आताची महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतो आहोत. औरंगाबादमधल्या कन्नड इथल्या साखर कारखान्यात उसाच्या रसाची टाकी फुटून दुर्घटना घडलेली आहे. या दुर्घटनेमध्ये गरम रसाची टाकी फुटून 2 कामगार जखमी झाल्याचं समजतंय. या जखमी कामगारांवर सध्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचंही समजतंय. याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. सिद्धार्थ, उसाच्या रसाची टाकी फुटून ही दुर्घटना घडलेली आहे. 2 कामगार जखमी झाल्याचं समजतंय. काय याबद्दलची नेमकी माहिती? ही कन्नडची घटना आहे आणि बारामती ॲग्रो नावाचा हा खाजगी साखर कारखाना आहे आणि या साखर कारखान्याच्या जो काही उसाचा रस ज्या टाकीमध्ये उकळता असतो ती टाकी फुटल्यामुळे 2 जे आहेत त्या ठिकाणचे कामगार जबरदस्त जखमी झालेले आहेत. जवळपास 60% ते भाजलेले आहेत आणि त्यांना औरंगाबादेतील खाजगी रुग्णालयामध्ये जे आहे उपचारासाठी ठेवण्यात आलेलं आहे. एकंदरीतच अपघात कशामुळे झाला ही घटना कळू शकली नाही. पोलीस अधिक तपास करतात. बिलकुल सिद्धार्थ, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. पशुसंरक्षण कायद्याअंतर्गत रेड्यांची झुंज लावण्यावर सुप्रीम कोर्टानं बंदी घातलेली असताना देखील अमरावतीच्या मोर्शी तालुक्यातल्या लिहिदा या गावात नियमांना बगल देत रेड्यांच्या झुंजी लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. पूर्वी मोठ्या प्रमाणावर रेड्यांच्या झुंजी लावल्या जात होत्या, परंतु अलीकडच्या काळात कोर्टानं पशुसंरक्षण कायद्याच्या अंतर्गत या रेड्यांच्या झुंजी लावण्यावर बंदी आणलेली असली तरी मोर्शी तालुक्यातल्या लिहिदामध्ये रेड्यांची ही झुंज भरवण्यात आलेली होती. ही झुंज पाहण्यासाठी परिसरातल्या नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. ग्रामीण भागात राजरोसपणे या अशा रेड्यांच्या झुंजी सुरू असल्याचं दृश्य पाहायला मिळालंय. याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. संजय शेंडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. संजय, नियमांना बगल देत हे रेड्यांच्या झुंजीचे प्रकार सर्रासपणे ग्रामीण भागामध्ये होत असल्याचा प्रकार आता समोर येताना दिसतोय. संजय, सविस्तर याबद्दल काय सांगाल? हो अजिंक्य, खरं तर रेड्याच्या झुंजीवर किंवा अशा बैलांच्या झुंजीवर खरं तर बंदी आहे. मात्र असं असतानाही अमरावती जिल्ह्यातील किंवा संपूर्ण विदर्भातील काही ग्रामीण भागांमध्ये मोठ्या प्रमाणात झुंजीचे प्रमाण सुरू आहे. नुकतीच जे मोर्शी तालुक्यातल्या जिहादा जे गाव आहे या जिहादा गावात आता नुकतीच झुंज लावण्यात आली होती आणि हा प्रकार इथलेच काही जे नागरिक आहे नागरिकांनी आमच्याकडे व्हिडिओ पाठवून हा प्रकार आपल्याला समोर आणण्यात आलेला. त्यामुळे आता निश्चित अशा गैरकायदेशीररित्या झुंज लावणाऱ्या हे जे कोणी आयोजक असेल
या आयोजकांवर पोलिसाचा सुमोटो काय कारवाई करतात याकडे पाहणं उत्सुकता ठरणार आहे. कारण खरं तर आता ही बाब सोशल मीडियावर व्हायरल झालेली आहे, ही बाब माध्यमांपर्यंत आलेली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं जे आयोजक आहे आयोजकांवर आता जर कारवाई केली तर पुढच्या काळात अशा झुंजी ज्या थांबतील अन्यथा अशा झुंजी जर यांच्यावर कारवाई झाली नाही तर येणाऱ्या काळातही अशा झुंजी सुरूच राहतील. त्यामुळे आता प्रशासन काय कारवाई करते, पोलीस विभाग काय कारवाई करते याकडे संपूर्ण गावकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे. बिलकुल संजय, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. एका जिनियसची ओळख ही त्याच्या लहानपणापासूनच होत असते. बायजूज यंग जिनियस सीझन 2 मध्ये आम्ही आपल्याला अशाच जिनियस मुलांच्या भेटी घडवून आणत असतो. या आठवड्यात शनिवारी 7:30 वाजता सादर होणाऱ्या भागामध्ये आपण भेटणार आहोत सिमरन शर्मा आणि अब्दुल कादिर इंदौरी यांना, ज्यांनी लहान वयातच मोठ्या प्रमाणात यशाला गवसणी घातली आहे. पाहुयात त्याचीच ही एक झलक. ये है अंजलि भागवत. अंजलि जी नमस्ते. नमस्ते. हेलो सिमरन. हेलो. मैं आपसे बहुत इंस्पायर्ड हूँ. आप जो ब्रेवली सबका सामना करके स्पोर्ट्स को अपना लिया है और स्पोर्ट्स से बहुत कुछ आप सीख रही है और आपकी एनर्जी देख के हम खुद इंस्पायर्ड होके ये नेशनल में अच्छा कंपटीशन खेलने की सोच रहे हैं. गोपी सर आपकी बारी है. सिमरन आप बताइए कौन सा एम करें. 6th row 2nd. अरे वाह, सिक्स कॉलम तो पकड़ लिया आपने. गोपी सर ये एक शूटिंग वूटिंग भी आप कर रहे हैं क्या. कोई प्राइज मिल जाएगा क्या? एक चीज मैं गोपी सर आपसे जानना चाहूंगा, क्योंकि आप पैरा एथलीट्स को ट्रेन भी करते हैं, उनमें क्या बहुत स्पेशल है. जो मेरे स्टूडेंट्स है और जो मैंने बाहर भी देखा है, इनका ना एक बाहर का जो फेज होता है वो एक रहता है, एक अंदर एक स्ट्रीक रहता है, वो कॉन्फिडेंस का रहता है और एक नॉटीनेस का भी रहता है. सबके आंख में एक चमक भी रहती है. क्योंकि मुझे ऐसा लगता है कि स्पेशली जो एथलीट्स बने हैं उनको उनके चैलेंजेस से ऊपर उठने की एक प्रेरणा और आदत सी हो गई है. नॉर्मली क्या है कि एज ए कोच आपको क्या लगता है कि आप हाथ मार लो, पैर मार लो, चले, बट इसने जो सीखा है वो अपने आप में सीखा होगा, किसी ने बोला होगा बट डायरेक्शनली, बट इसका जो माइंड है वो अपने आप में एक रास्ता ढूंढ रहा है. सो दे एक्चुअली फाइंड आउट ए वे ऑफ कमिंग आउट ऑफ चैलेंजेस एंड दैट मेक्स देम इनहेरेंटली वेरी स्मार्ट एंड अवेयर एंड दैट शोज इन द demeanor. So they are not bothered about anything. They just come out as beautiful people and huge inspiration. Genius, young genius. आणि या सगळ्यासोबतच मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.